नमस्कार. कृष्णा नदी जी महाबळेश्वर मधून तिचा उगम होतो आणि महाबळेश्वर पासून ते राजापूर बंधाऱ्यापर्यंत या कृष्णा नदीमध्ये या कृष्णा काठावर असणारे अनेक साखर कारखाने असतील, दूध डेअऱ्या असतील, यांचं स्पेंट वॉश किंवा मळी मिश्रित पाणी या नदीपात्रात सोडलं जात आहे. आणि याचा दुष्परिणाम म्हणून या नदीपात्रातील लाखो मासे, परवाचीच घटना आहे, लाखो मासे मृतावस्थेत आढळून आले. आणि मासे तर मरतायतच, परंतु माणसांचाही जीव या पाण्यामुळे सध्या धोक्यात येऊ शकतोय. अशी अवस्था या सांगलीमध्ये निर्माण झाली आहे. सांगलीमध्ये फक्त कारखान्याचंच मळी मिश्रित पाणी जात नाही, तर शेरी नाला म्हणून सांगली, संपूर्ण सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील गटारांचं दूषित पाणी सुद्धा या नदीपात्रामध्ये मिसळलं जात आहे. आणि याकडे कुठंतरी प्रशासनाचं दुर्लक्ष होतं. या संदर्भामध्ये भाजपाचे नेते पृथ्वीराज पवार आपल्याबरोबर आहेत. त्यांनी एक महानगरपालिका प्रशासनाला इशारा दिलेला आहे. तो नेमका इशारा काय आणि संबंध जी प्रक्रिया कशा तऱ्हेने राबवणार, आपण त्यांच्याशी बोलणार. कशा आता आपण बघायला गेलं तर अनेक वर्षांपासून तुम्ही या संदर्भामध्ये शेरी नाला असेल किंवा कारखान्यांचं मळी मिश्रित पाणी मिक्स होत आहे, माशांचा मृत्यू या संदर्भात आवाज उठवत आलेला आहे. आताही तुम्ही इशारा दिलाय. कशा तऱ्हेची पुढची भूमिका राहणार आहे आणि कसं करणार? सांगलीच्या राजकारणामधला सगळ्यात महत्त्वाच्या विषयांपैकी एक विषय आहे तो म्हणजे शेरी नाला. कारण ते पाणी जे आहे हे विषारी पाणी काही कारखान्यांचं, साखर कारखान्यांचं हे डायरेक्ट नदीत मिसळत असल्याने मोठ्या प्रमाणावर म्हणजे लाखो लोकांच्या आरोग्याचा प्रश्न त्यातून निर्माण होतो. त्यामुळे शेरी नाला हा कायमच राजकारणाच्या महत्त्वाचा विषय राहिलेला आहे. आणि याच्यावरती सातत्यानं विरोधी पक्षानं आवाज उठवला आणि सत्ताधारी पक्षाकडून त्याकडे दुर्लक्ष झालेलं अशी परिस्थिती होती. गेल्या 2-2.5 वर्षामध्ये, 3 वर्षामध्ये महापालिकेमध्ये पूर्णपणे प्रशासक राज्य आहे. तिथं आता कोणी नगरसेवक नव्हते किंवा लोकप्रतिनिधी होते. आता जे 2 आयुक्त यावेळेला येऊन गेले ते दोघंही IAS होते. त्या दोघांनाही कायद्याचा प्रचंड ज्ञान होता. विशेषतः आमचे आत्ताचे जे आयुक्त आहेत सत्यम गांधी साहेब, हे IAS आहेत. त्यांना कायद्याचा भरपूर ज्ञान आहे. त्यांना लोकप्रतिनिधीशी बोलायची गरज नाही असं त्यांना वाटते. तर मग सांगलीच्या पाण्यामध्ये एका वर्षामध्ये किमान 7 वेळा ह्या कारखान्यांचं पाणी आलं. त्यामध्ये काही राजकीय पुढाऱ्यांचे कारखाने आहेत, काही बड्या लोकांचे कारखाने आहेत की ज्यांचं हजारो कोटीचं उत्पन्न आहे. मग आयुक्त साहेबांना अधिनियमाप्रमाणे ह्या कारखान्यांवरती कारवाई करायचे अधिकार आहेत की जे अधिनियम सांगतं की एखाद्या जिथं जलस्रोत आहे तुमचा पिण्याच्या पाण्याचा, त्याच्यामध्ये जर का कोणी नाल्या वाटे किंवा इतर काही प्रयोगातून विषारी केमिकल किंवा हानिकारक जर का पाणी सोडत असेल तर त्याच्यावर 100% कारवाई करण्याचे अधिकार त्यांच्याकडे. मग गेल्या 1 वर्षभरात आयुक्त साहेबांनी याच्यावर कारवाई का केली नाही? त्याचबरोबर महापालिकेला आमच्या हरित न्यायालयाकडून आणि विविध न्यायालयांकडून दंड केलेले आहेत की रोज 1,60,000 रुपये जे आमच्या नागरिकांच्या करातनं वसूल केलेले आहेत त्यातनं 1,60,000 रुपये रोजच्या रोज तरतूद करायला सांगितलेली आहे की जी तो त्यांना दंड आहे. आयुक्त साहेबांना ह्याचंही ज्ञान आहे. असं असताना आयुक्त साहेब जे मूळ आहे जिथनं हा शेरी नाल्यामध्ये हे घाण पाणी किंवा विषारी पाणी सोडलं जातं त्या मुळावर घाव त्यांनी घातला पाहिजे होता. त्यांनी आज शहरामध्ये जी गोरगरीब जनता आहे, कष्टकरी वर्ग आहे, जी खोक्यामध्ये राहते, जी रस्त्यावर बसून भाजी विकते, जो हातगाडा चालवतो, जो फास्ट फूड चालवतो, त्यांच्यावरती यांचा डोजर रात्रंदिवस चालू आहे. त्यांना नोटीस दिली नाही दिली, 24 तासाची नोटीस देतात का, कोर्ट आहे का नाही बघतात, स्टे आहे का नाही बघत नाहीत, त्यांच्यावरती तोडून मोडून टाकतात. मग बड्या लोकांच्यावरती कारवाई करताना तुम्ही का थांबता, असा माझा त्यांना डायरेक्ट सवाल आहे. एकीकडे ही बाजू आहे, एकीकडे प्रदूषण नियंत्रण जे मंडळ आहे तिकडून सुद्धा याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होतं. त्या संदर्भात काय भूमिका राहणार? प्रदूषण नियंत्रण मंडळ जे आहे त्याला मी सरळ शब्दात म्हणेन ती एक बाहुली आहे. ती बाहुली जो नाचवेल त्याच्या हातात ती बाहुली नाचते, असं हे प्रदूषण मंडळ आहे, माझा आरोप आहे. आणि हे जे पाणी जे कारखाने जे सोडतात त्यामध्ये बड्या राजकीय लोकांचे कारखाने आहेत. विशेषतः राजाराम बापू कारखान्याची डेअरी असेल, त्यांचा कारखाना असेल, त्यांचा स्पेंट वॉश असेल, याचे अनेक अहवाल तयार आहेत. आणि सेम तसं सांगली वसंतदादा कारखान्याचा पण अहवाल तयार आहे. त्याचबरोबर काही औद्योगिक वसाहती म्हणजे कृष्णेच्या उगमापासून सांगलीपर्यंत 27 मोठ्या गावांची सांडपाणी, जवळजवळ 8 ते 10 औद्योगिक वसाहती आणि त्या वसाहतीमधले बडे कारखानदार ज्यांचे हजारो कोटीचा टर्नओव्हर आहे, अशा कारखानदारांचं हे पाणी तिथे येतं. पण प्रदूषण मंडळ फक्त नोटीस काढतं आणि त्याच्यावरती काहीही करत नाही. माझ्या मते त्यांना दंड तरी झालाय का नाही माहित नाही. दंड मात्र आमची सांगली महापालिका रोजच्या रोज 1,60,000 रुपये भरते. आता पुढचा इशारा काय दिलेला आहे तुम्ही? कारण
शहरी नाल्याचं पाणी गुढीपाडव्या दिवशी हे करणार? 2024 साली असंच पाणी नदीमध्ये आलं आणि लाखो मासे मेले, आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला. त्याला सांगलीतले सगळे निसर्ग संवर्धन करणाऱ्या संस्था असतील, व्यक्ती असतील, सामाजिक व्यक्ती असतील, आम्ही सगळे सांगलीकर नागरिक रस्त्यावर उतरलो होतो. एक मानवी साखळी केली आणि तेव्हा इशारा दिला होता आम्ही या सगळ्या कारखान्यांना आणि औद्योगिक वसाहतींना, पुन्हा जर का नदीत तुम्ही पाणी सोडलं तर याद राखा, आम्ही तुमच्या दारातून उभारणार म्हणून. आणि त्यानंतर मग बऱ्यापैकी हे कंट्रोलमध्ये आलं होतं. पुन्हा मागच्या 6 महिन्यात, वर्षात हे चालू झालेलं आहे. तर ह्यावेळी आम्ही पहिला इशारा महापालिकेला दिलेला आहे की आयुक्त साहेब जर का एवढे तत्पर आहेत इतर गोष्टींमध्ये, तर त्यांनी पहिला ह्या कारखान्यांवरती कारवाई करावी. आणि त्यांनी नाही केली तर मग त्यांच्या दारामध्ये आम्ही शेरी नाल्याचं पाणी ओतणार, त्यांच्या दारामध्ये आम्ही शेरी नाल्याचं अपयश, त्यांच्या काळातला सगळ्या अपयशाची रांगोळी काढणार. नक्कीच या निमित्तानं जे कृष्णा नदी पात्र आहे या पात्रामध्ये अनेक साखर कारखाने असतील, दूध डेअरी असतील, यांचं प्रदूषित पाणी या ठिकाणी मिक्स केलं जातंय, मिसळलं जात आहे. आणि याच्याकडे कुठंतरी सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिका प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे. जे गोरगरीब हातावरचे पोट आहेत, जे कमवून खात आहेत रोजच्या रोज, अशा अनेक 80 विश्रामबागमध्ये 80 खोकीधारकांवर बेकायदेशीरपणे कारवाई करण्यामध्ये आयुक्तांचं लक्ष आहे. परंतु अशा तऱ्हेनं नदी पात्रामध्ये प्रदूषित पाणी मिक्स करणाऱ्यांवर किंवा शेरी नाल्याचं प्रदूषित पाणी या नदीमध्ये मिसळलं जात आहे, याच्याकडे मात्र त्यांचं दुर्लक्ष आहे. त्यामुळं येत्या गुढीपाडव्याला या शेरी नाल्याचं प्रदूषित पाणी आम्ही महानगरपालिकेमध्ये त्या पाण्याचा सडा मारणार आहोत, अशा तऱ्हेचा इशारा पृथ्वीराज पवार यांनी दिलेला आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.